नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे फायनल रिझल्ट जे आलेले आहेत, तर ते कोणत्या पदाचे आहेत, काय आहेत याची सगळी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर इथं ओपन केला हा पोर्टल, त्याच्यानंतर ही लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती माझ्या भेटून जाईल. तर तुम्हाला ही मोबाईलवरती भेटणार नाही कारण त्यांची सेटिंग नाही आहे मोबाईलसाठी. तर तुम्हाला ही लिस्टसाठी बघा सगळ्यात पहिलं तर इथे जर बघाल तुम्ही तर ही फायनल लेखापालची लिस्ट आहे. तर इथे गडचिरोली विभागाची. नाशिकची ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली होती. आता गडचिरोली विभागाची ही यादी आहे इथे बघू शकता. तर कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची सगळ्यांची ही यादी असणार. तर लेखापाल पदाकरिता यांनी इन्फॉर्मेशन दिली की जाहिरात कधी आली होती, त्याच्यानंतर परीक्षा कधी घेतली होती आणि 45% पेक्षा जास्त गुण होते त्या विद्यार्थ्यांनुसार एक शॉर्ट लिस्ट बनवून 3/1/2024 रोजी काय केलं की साठी बोलवलं होतं. त्याच्यानुसार काय बघितलं की 3 जानेवारी 2024 रोजी फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती खालीलप्रमाणे जोडलेली आहे. तर इथे जर बघू शकता ही लिस्ट आहे. शुभम रामदास महाजन 184 मार्क ओबीसी कॅटेगरी आहे यांची. त्याच्यानंतर अक्षय हे बोडके 178 मार्क. शिवदास महालुर्ले 172 मार्क. त्याच्यानंतर नितेश होळकर 172 मार्क. हे हे ओपन जनरलची झाली. त्याच्यानंतरनं ही वेटिंग लिस्टचे 3 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं ओपन फिमेलसाठी माधुरी वढाळ यांचं झालेलं 170 मार्क. त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये परत 3 रोशनी त्याच्यानंतर कोमल आणि त्याच्यानंतरनं राठोड अरुणा ह्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत ओपन फिमेलसाठी. त्याच्यानंतर एस टी जनरलसाठी झालेलं प्रशांत मधावी यांचं सिलेक्शन 170 मार्कांसाठी. वेटिंगमध्ये परत 3 विद्यार्थी अरुण कुरुळे, शुभम मोडके, भूपेश मडावी हे वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर एस टी सिलेक्शनमध्ये फिमेलसाठी योगेश्वरी कुमरे यांचा आहे 152 मार्क. फिमेलमध्ये परत 3 विद्यार्थिनी आहेत. कोमल आत्माराम, मयुरी मधावी, रेश्मा गावडे 100 हे यांचे मार्क आहेत. त्याच्यानंतर साठी सिलेक्शन आहे जीवन राठोड यांचं 180 मार्क. बाकी 3 विद्यार्थी बालाजी राठोड, रवी जाधव आणि अश्विन राठोड हे वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर NTC सिलेक्शनमध्ये आहेत चेतन माने 174 मार्क. वेटिंगमध्ये परत 3 विद्यार्थी नितेश होळकर, मो मुंजाजी वड्डे 170 मार्क. त्याच्यानंतर प्रीतम चिडे ते आहेत. त्याच्यानंतर NTD सिलेक्शन आहेत विनायक लाड 166 मार्क. शैलेश कुमार सानप वेटिंग लिस्ट आहे आणि आकाश सानप हे वेटिंग लिस्टमध्ये आहे. दोघे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्याच्यानंतर सिलेक्शन OBC साठीचे आहे. यशोधन कलेल यांचं सिलेक्शन आहे 180 मार्कांचं. 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये अक्षय बोडके, त्याच्यानंतरनं शिवदास महालुरे आणि शुभम माळी हे वेटिंग लिस्ट आहेत ओबीसी जनरलसाठी. त्याच्यानंतरनं ओबीसी PWD मध्ये आहेत राहुल गायकवाड 158 मार्क आहे आणि वेटिंगमध्ये परत सोनू दिदगे, उमेश गावड आणि जर बघितलं तर ओबीसी फिमेलसाठी सिलेक्शन आहे अमृता कैलास वास्तीकर 166 मार्क. वेटिंगमध्ये परत 3 विद्यार्थिनी आहेत रोशनी चौकडे, हिनाताई देशमुख, अश्विनी शिंदे. त्यानंतर EW सिलेक्शन आहे अजित येवले 178 मार्क आणि EWS वेटिंगमध्ये आहेत अरुण जाधव, संतोष ठाकरे, बालाजी अवतारिक हे 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. आता याच्यामध्ये काय केले त्यांनी विशेष सूचनाही दिलेल्या आहेत की ही जी वेटिंग लिस्ट ही लिस्ट आहे ती 1 वर्षासाठी राहणार आहे. त्याच्यानंतर जर त्याच्या पहिले जर हे झाली एखादी रिक्त झाली तर वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना काय केलं की बोलवलं जातं. त्याच्यानंतरनं उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही वैद्यकीय चाचणीनंतरनं काय होईल की फायनल राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अपात्र राहतील त्याच्यानंतरनं जर परत अजून वेटिंगमध्ये बोलवू शकतात. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर प्रादेशिक निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीनुसार ज्येष्ठतेनुसार उमेदवाराची शिफारस केल्यानंतर शिफारस केलेले उमेदवार सदर पदावर रुजू न झाल्यास काय करण्यात येईल की त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टमध्ये बोलवण्यात येईल. त्याच्यानंतर निवड सूची झाल्यानंतर आदेशापासून 30 दिवसात सेवेत रुजू होणे अनिवार्य राहील नाहीतर त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे आणि वरिष्ठ त्या क्रमानुसार काय करण्यात येणार आहे की त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट विद्यार्थ्यांना कॉल केला जाईल. तर ही यादी होती. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटू. धन्यवाद.